मला सांगा किती दिवस उरलेत एंगेजमेंटला? 2 हो 2 दिवस आणि अजून याने कपडे घेतले नाहीयेत. काय चालू आहे तुमचं? काय रे रॉकी? अरे रॉकी हे तुला शोभतं का रे? तुझ्यामुळे आम्हाला ओरडतात यार. रॉकी कळायला पाहिजे यार तुला काय यार. ए ही नाटकं माझ्या समोर नको करू. हा मला सगळं कळतं तुमचं. आजच्या आज कपडे घ्यायचे कळलं? अगं आम्ही जाणारच होतो ते त्या दिवशी जरा काम होतं म्हणून ते राहून गेलं. राहून गेलं ना. एंगेजमेंट पण राहून जाईल. चालेल तुला? चालेल नाही असं कसं चालेल? नाही चालणार ना. नाही चालणार. आजच्या आज कपडे घेऊन यायचे. आज शिवा डे आहे ना. आजच शिवाला तुमचं नाव सांगते. तिच्याकडून आजच्या आज ओरडा खायचा आहे का तुम्हाला? नाही. हे बघा तुमची मैत्रीण जरी असली ना ती माझी वहिनी आहे ती. आता कळलं? ए भाई जाम डेंजर आहे रे. डायरेक्ट धमकी देते. अरे शांत राहा ना जरा. धमकी द्यावी लागते नाही तर तुमचा मित्र ऐकत नाही ना. हे बघा वहिनी भाई बोलू ना. अरे वहिनी साहेब तुम्ही आता बोललेत की शिवा डे ना आज, तर आम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन लगेच शॉपिंग करतो. म्हणजे कसं शिवा पण खुश, शिवा खुश तर आम्ही खुश, आम्ही खुश तर दाजी खुश, दाजी खुश तर तुम्ही खुश आहेतच. आता बस झालं. आपल्याला काय पाहिजे अजून? आणि ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. अरे ह्याला मी म्हणाले की माझ्यासोबत चल तर तेही यायचं नाही आणि तुमच्यावर सोडलं तर हे असं रिलॅक्स सगळं. असाच आहे रॉकी. अरे काय यार निशा? ते सॉरी म्हणजे मला जरा असं टेन्शन आलं ना म्हणून मी चिडले. बाकी काही नाही. टेन्शन आलं की चिडायचं. अगं संपदा तू टेन्शन नको घेऊ. आज आम्ही सगळी तयारी करतो. हा ओके सॉरी. तुला सगळे नाही तर पोलिसांना तक्रार करेन मी. हा कराय हे असं नाही ऐकणार आहे. तुम्ही आपलं काम करा. हे लावा ते लावा. काय चाललंय सगळं? तुला तरी इंग्लिश मध्ये कळत नसेल ना तर मराठीत सांगू. The purpose of education is to turn mirrors into windows. Education is what remains after one has forgotten what one has learned in school. Education is the movement of darkness to light. सॉरी शिला, खरंच चुकलं माझं. मी तुला नवीन पुस्तकं घेऊन दे प्रॉमिस. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू. तुमच्यामुळे मला शिक्षणाचं महत्त्व कळलंय. शिक्षणाने ज्ञान वाढायला हवं, गुरमी नाही. आज ना उद्या माझ्या मुलांवर पण हा परिणाम होऊ शकतो. सो सगळ्यांना थँक्यू आणि सॉरी सुद्धा. अगं ताई सॉरी नका म्हणू. मला फक्त माझा रिस्पेक्ट हवा होता. अगं तो तुला मिळालाच आहे आणि तुझी नोकरी सुद्धा. मिशन कंप्लीट भाई लोग. अरे कडक. होय मला माझं काम बी मिळालंय आणि रिस्पेक्ट बी मिळालंय. ते बी शिवामुळं. अगं तू कशाला आणलं? एवढी काम करत होतीस ना, घेतलं असतं आम्ही. अगं असू दे ग, सगळे निवांत गप्पा मारत बसल्यात. आणलं काय बिघडलं? आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र जेवलो. एवढं छान वाटलं ना मला. बरं काकू शांत झाली का? म्हणजे खूप टेन्शन मध्ये होती. हो ना, तिला खूप टेन्शन आलेलं कारण एवढी सगळी कामं आणि वेळ कमी. पण सगळ्यांनी काही ना काही कामं वाटून घेतली त्यामुळे आता मॅडम एकदम टेन्शन फ्री झाल्यात. आता बसलीये नवऱ्याची सेवा करत.
पण तिला सांग उद्या की फक्त संपदाला तयार कर, बाकी सगळं आम्ही बघून घेतो. काय भाऊ? बरं रॉकी कसं येणार आहे उद्या? काही बोलणं झालंय का? गाडी पाठवायचं म्हणून त्या पाना गँग बरोबर. हा हे बघा अशू, उद्या सामानासाठी आपल्याला एक गाडी पाठवायचीच आहे, पण तू रॉकीसाठी वेगळी गाडी पाठव, छान डेकोरेट करू. चालेल. मला काय वाटतं, आणि राकेश असा एकटा कसा येईल? म्हणजे त्याच्याबरोबर कोणीतरी हवं ना. शिवा गेली तर त्याची बहीण म्हणून. हा बरोबर बोलताय दिया. हो एकदम एकदम परफेक्ट म्हणालात तुम्ही. वहिनी म्हणजे तो खूप लाजतो ना, तर तूच त्याला घेऊन ये ना. हो हो मस्त आहे. शिवा ऐकलीस ना मॅडमची ऑर्डर? घेऊन यायचं जाऊन. काहीतरी महत्वाचं बोलतोय ना. बोल तू बोल तू काही बोला बोला ऐकते बोला. असं बोलतायत मॅडम. बोल बोल. मी जस्ट असं सजेस्ट करतेय की बाईक वरूनच आणते का ग त्याला? हे नाही हं, आपल्या घरी कार्यक्रम आहे, तो बाईकने वगैरे नाही गाडीनेच ये. मला असं वाटतं येऊ दे बाईकनी, चांगली एंट्री होईल ना त्याची. हा मज्जा येईल. हो एकदम असं हिरोईक मोमेंट पण होईल आणि आपण गाडी पण छान सजवूयात ना उद्या. बरं बरं घेऊन येते, काही हरकत नाही. जशी आपली मर्जी मॅडम. आणखी काही? नाही नाही, मॅडमची एवढी इच्छा आहे तर आणते. हो आणणार हा. अरे चाललंय यांचं ना. झालं ना, फायनल झालं का तुमचं? आता लवकर झोपा, कारण सकाळी लवकर उठा. रात्रभर जागी राहशील उद्याच्या एक्साइटमेंट मध्ये. नाही मी आता फक्त एक फोन करेन आणि फोन गेला की संपली गंमत.